हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ती असू द्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले असता स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार सेवे लागी सेवे के झालो क्या बात है जय हो सेवे लागी सेवा का झालो सेवा का झालो सेवे लागी सेवा का झालो
सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. ऐसी यांचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पधराचे धनी, साधू संत ऋषी मुनी. प्रस्तुत प्राप्त समय गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण आमचे अवधूत महाराज येसवडीकर यांच्या असीम कृपेनं होत असणारा हरिभक्त पारायण सप्ताह सोहळा. या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, जो उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो हराम म्हणतात, गेलेला परत उठत नाही हे राम म्हणतात, जो तुमच्या आमच्यामध्ये निरंतर जागा आहे आत्मा राम म्हणतात. आणि या विश्वाचा मालक ज्याला नेहण्यासाठी या भूतलावावरती आला, अशा साधूला संत तुका राम म्हणतात. जरा आवाज खोला करा, बेस द्या, कडक करा, पहाडी करा. जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ तुकोबाराया धर्मार्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ स्वतः जगले आणि समाजाला शिकवले ते तुकोबाराया. 13 दिवसाच्या अनुष्ठानानंतर ज्यांची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावरती तरंगू लागला, हा पुरुषार्थ ज्यांचा ते तुकोबाराया. शोभा कासाराच्या बायकोनं उखळलेलं पाणी अंगावरती टाकावं, पण जाता जाता तिला सुद्धा आशीर्वादाची कामना करणारी माझी ती तुकोबाराया. अशा तुकोबारायाच्या गाथेमधला 4 चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पठांतरातला, प्रपंचातून या देहाला या जीवाला परमार्थाकडे जाता येतं आणि भगवंताला आवडणारी भक्त आणि भक्ती जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून प्रस्तुत करतायत. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे. मला वाटतं गेली 41 वर्ष या भगवान दत्तात्रयाच्या मंदिराच्या प्रणांगणामध्ये हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होतोय. समोर माझ्या आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण अवधूत महाराज येसवडीकर बसलेत. आमचं फार मोठं भाग्य आहे. मी पहिल्यांदा महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे व्यासपीठ चालक, आयोजक, नियोजक, पंचकृषीतून उपस्थित असणारे सर्व टाळकरी, वारकरी, माळकरी, गायक, वादक, माझे आळंदीचं ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आणि भगवान दत्तात्रयाच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या.
विश्वामध्ये या जीवाला 3 प्रकारचं दुःख आहे. आता लक्ष द्या सर्वांनी. मला सुरुवातीला प्रपंच तुमच्या चरणावरती ठेवायचा आणि नंतर मला परमार्थाकडे जायचंय. आज आपल्या सप्ताह सोहळ्याचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपल्याकडे वेळ 1 तासाचा आहे. अतिशय गोड चिंतन तुम्हा आम्हाला श्रवण करायचंय. लक्ष द्या. या विश्वामध्ये या मानवी जीवाला 3 प्रकारचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख. गरीबाला दारिद्र्याचं, दुर्जनाला पापाचं आणि या विश्वामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला जन्म मरणाचं. पैसा आल्यावरती दारिद्र्याचं दुःख निघून जातं मायबाप. सज्जन माणसं जीवनात आल्यावरती कदाचित पापही संपतं. पण जन्म मरणाच्या दुःखाचं काय? एका सज्जनानं जगद्गुरु तुकोबा यांना प्रश्न विचारला, म्हणे का हो तुकोबा, पैशानं दारिद्र्य गेलं, संताच्या कृपेने पापही संपलं, पण जन्म मरणाच्या दुःखाचं काय? जगद्गुरु तुकोबा सांगतात, भल्या माणसा, या जन्म मरणाच्या दुःखातून जर पार व्हायचं असेल तर अंतःकरणामध्ये तुला भगवंताला साठविला हरी हरी साठविला हरी साठविला 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 हरी साठविला हरे जेही हृदय मंदिरे. थोडा इको द्या. त्यांची सरली झाला सफल व्यापार. ऐका. जगद्गुरु तुकोबा सांगतात, भल्या माणसा, या जन्म मरणाच्या दुःखातून जर पार व्हायचं असेल तर तुला अंतःकरणामध्ये भगवंताला साठवता आलं पाहिजे. लक्ष द्या सवडीकर. तुकोबा या प्रपंचाचा व्यापार सांगतायत का परमार्थाचा व्यापार? हो, कुणाचा व्यापार? प्रपंचाच्या व्यापाराचं बोलतायत का परमार्थाच्या व्यापाराचं? तुकोबा सांगतात, झाला सफल व्यापार. सुफल सफल, वा. तुकोबांची व्याख्या या व्यापाराची. पण आम्हाला प्रपंचाचा व्यापार कळाला पण परमार्थाचा व्यापार कळाला नाही. लक्ष द्या. प्रपंचाच्या व्यापारामध्ये आम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे. पण येसवडीकर, सुख, समाधान आणि आनंद या 3 गोष्टी प्रपंचाला कधी शोभत नाही. शोभतील तर परमार्थाला. लक्ष द्या. जिथं सुख आहे तिथं प्रपंच असू शकत नाही. जिथं समाधान आहे तिथं प्रपंच असू शकत नाही. आणि जिथं आनंद आहे तिथं मुळात प्रपंच असू शकत. हे दुःख बांधवडी आहे हा संसार. हे दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार.
सुखाचा विचार नाही कोठी. संत म्हणतात हा दुःख बांधवडीचा संसार आहे. सुख तर नाहीच याच्यात, पण सुखाचा विचार सुद्धा नाही. दादा लक्ष द्या, आम्हाला प्रपंचामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे. पण सुख, समाधान आणि आनंद या तीन गोष्टी प्रपंचाला कधी शोभत नाहीत. शोभतील तर परमार्थाला. लक्ष द्या, हे सवडीकर 1 कोटी रुपयाचा हिरा आहे महिला मंडळ. किती कोटीचा? लक्ष द्या इकडं. किती कोटीचा हिरा? 1 कोटीचा. 1 कोटीचा हिरा जर बोटात घालायचा असेल तर त्याला अंगठी सोन्याची पाहिजे का लोखंडाची? हो बोला बोला, कशाची? सोन्याची. 1 कोटीचा हिरा हा सोन्याच्या अंगठीत शोभतो. तसं सुख नावाचा हिरा हा प्रपंचाच्या अंगठीत कधी शोभत नाही. शोभेल तर परमार्थाच्या अंगठीत. विठ्ठल अजून थोडं सोपं करतो, लक्ष द्या माझ्याकडे. वाघिणीचं दूध काढायचं असेल तर पात्र कशाचं पाहिजे? हो सोन्याच. बर लोखंडाच्या पात्रात काढलं तर छेदून जाईल. नसल विश्वास तर काढून बघा. नाही विश्वास नसेल तर लक्ष द्या. आणि आजकाल विश्वास ठेवणं एवढं सोपं राहिलं नाही. जंजेरी महाराज, आता तर दिवस चांगला आहे, माणसं कमीत कमी कीर्तनाला बसतात तरी. पण इथून पुढे पैसे देऊन माणसं बसवली जातील. आणि बुवा म्हणाल फुकाट करतो, पण ऐका, राहिला कुणाचा कुणा विश्वास? बर कुणी कुणाला सांगावं? बरं ऐकतो तरी कोण आजकाल या कलियुगामध्ये? प्रपंच म्हटलं की माणसाला बरं वाटतं ऐकायला, पण परमार्थ मात्र माणसाला ऐकू वाटत नाही. लक्ष द्या माझ्याकडं. हा प्रपंचाच्या गप्पा गोड वाटतात, पण परमार्थाच्या गप्पा निघल्या की माणसं मात्र ऐकायला तयार नाहीत. दादा 60 वर्षाच्या म्हातारीनं 70 वर्षाच्या म्हाताऱ्यावर केस केली. जागे ना सगळे तुम्ही? आवाज येतो ना माग? हा किती वर्षाची म्हातारी? 60. 60 वर्षाची म्हातारीनं 70 वर्षाच्या म्हाताऱ्यावर. जज साहेबांना सांगितलं, आजी वयाची 60 वलंडली, बुद्धी नाटी झाली, हातात काठी आली. हो बरं आतापर्यंत प्रपंच केला ना? म्हातारी म्हणते, जज साहेब काय सांगायचं तुम्हाला, मला आताच्या आता सोडचिठ्ठी पाहिजे. किती वर्षाची? 60 वर्षाची. जज साहेबांना विचारलं, झालं नेमकं काय? नाही म्हणे काय सांगायचं, म्हातारं बहिर आहे म्हणे माझं बहिर. आणि पोरानं 2 वायरे आणून दिलेत, दोन्ही कानात घालतय. आणि माझं काय चुकलं की नुसतं बडा 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 करतय. जस्ट म्हणले ठीक आहे ना. हो अहो पिकल्याला पाणी एक दिवशी गळून पडायचं, घ्यायचं सहन करून. म्हणे सहन करून घेतलं असतं ना, पण फक्त काय माझं एकटीचं चुकतं का? मग त्याचं बी चुकतं ना. मग जसाय म्हणे मग तुम्ही बडबड करायचं कुणाला करता? हिथं थुकतय तिथं बसतय, हे करतय ते करतय, आणि बडा बडा कराय गेलं की कानातल्या वायरे कडतय, नुसतं टुकू टुकू बघतोय. वाह, ए परमार्थ म्हटलं की कानाच्या वायरी बाहेर, आणि प्रपंच म्हटलं की वायरी कानात. आम्हाला साधू संतांनी मायबाप सावध केलं. जगद्गुरु तुकोबा हे सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, अरे वा, सावध झालो, सावध झालो, सावध
आलो आणि आम्ही हरीच्या जागरणाला आलो म्हणतायत. पण येसवडीकर, या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत नाहीत. लक्ष द्या. पण ज्या दिवशी चांगली माणसं निघून जातात त्या दिवशी मात्र महाराष्ट्राची माती त्यांना खांद्यावरती घेते. जिवंत असता पाय तोडविता, मरता खांद्यावरी. जगाची रीत ऐशी. काय जगाची रीत आहे? जोपर्यंत चांगली माणसं जिवंत आहेत तोपर्यंत पायाखाली. पण ज्या दिवशी चांगली माणसं निघून जातात त्या दिवशी जग खांद्यावरती घेतं. हे सवडीकर, सामान्य लोकांचं सोडा, पण या महाराष्ट्राच्या मातीत संत असताना कळाले नाही, पण संत नसताना कळाले. माझे जगद्गुरु तुकोबराय असताना तुकोबरायाच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं दादा. तुकोबा असताना तुकोबाच्या अंगावरती उकळलेलं पाणी आहे. आणि तुकोबा नसताना आता मात्र तुकोबांना दही दुधाची अंघोळ आहे. तुकोबा असताना तुकोबरायाची गाथा पाण्यात आणि तुकोबा नसताना तुकोबांची गाथा देवाऱ्यात. तुकोबा असताना लोक म्हणायची वेदा तुका, पण आता तेच तुकोबा पंचम वेदाचे निर्माते झाले. विठ्ठल ज्या तुकोबारायाने आम्हाला प्रपंचात सावध केलं, ज्या तुकोबारायाने आम्हाला परमार्थात सावध केलं, त्या तुकोबरायांना आम्ही काय दिलो? लक्ष द्या. सकाळच्या 7 वाजल्याने बहिर दिशेला निघाले जगद्गुरु तुकोबा. पण जाता जाता मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे. भगवंताचं नाव मुखात असणारे तुकोबा देवाकडे निघाले. मायबाप मंबाजी बुवानं पाहिलं, हो तुकोबा बहिर दिशेला निघाला आणि देवाचं नाव घेता. काय वाटतं का नाही तुम्हाला? काय झालं देवा? माझी मजा झाली. बाबा फोडाय, मी घेतो सगळं सगळं घेतो, काळजी करू नका, मी घेतो बरोबर. ओ तुकोबा, बहिर दिशेला जाता आणि देवाचं नाव घेता. मी तिथं येतो बरोबर, तुम्हाला म्हणायला होतो. बहिर दिशेला जाता आणि देवाचं नाव घेता. चुकलं देवा, असं नाही चुकलं. मग गावातल्या पाटलाच्या समोर उभा राहावा लागेल, पंचाच्या समोर उभा राहावा लागेल. बैसले पाटील कुलकर्णी, पाटील कुलकर्णी नावाचे पंच बसले दादा. आणि जगद्गुरु तुकोबरायांना पंचाच्या समोर उभा केलं. तुकोबा, अभंग गाण्याचा, अभंग लिहिण्याचा आणि अभंग वाचण्याचा अधिकार तरी तुम्हाला कोणी दिला? देवा, विठेवरच्या पांडुरंगानं सांगावं आम्ही गावं, विठेवरच्या पांडुरंगानं बोलावं आम्ही बोलावं, विठेवरच्या पांडुरंगानं सांगावं आम्ही तसंच करावं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. माझी मजा झाली अनावर वाचा,